वर्षामध्ये 3.5 मुहूर्त येतात आणि या 3.5 मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आहे. आणि या दिवशी जर आपण दान केलं किंवा चांगलं कर्म केलं, कुठलंही भगवंताचं नामस्मरणही केलं आपण, आणि त्यापासून मिळणारं जे पुण्य आहे ते अक्षय असतं, कधीच संपत नाही पुण्य ते. तर मित्रांनो, याच्याच बाबतीत भगवान श्रीकृष्णांनी देव ऋषी नारद मुनीला सांगितलेली सुंदर अशी कथा या अक्षय तृतीयाची आपण आज ऐकणार आहोत. हे शब्द भगवंताच्या मुखातून आलेले आहेत अक्षय तृतीयाच्या महात्म्याचं. आपण जर ही कथा नुसती ऐकली मनापासून तर आपल्या जीवनातलं दुःख दारिद्र्य हे नष्ट होतं आणि सुख आणि समृद्धी आपल्या जीवनामध्ये येते. आणि आपल्या निसर्गानेमानुसार आपल्या मृत्यूनंतर मोक्षाचा दरवाजा आपल्यासाठी प्रत्यक्षात भगवंत त्या ठिकाणी उघडतात. ह्यासाठी आपल्या जीवनातला अमूल्य वेळ द्या आणि अक्षय तृतीयाची सुंदर अशी कथा, हे महात्म्य आज आपण ऐका. आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. सुंदर अशा या कथेला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, एकदा देवऋषी नारद मुनी संपूर्ण या विश्वाचं, तिन्ही लोकाचं भ्रमण करीत करीत आणि साधू संतांच्या भेटी घेत होते, त्यांच्या कथा त्या ठिकाणी ऐकत होते. आणि हे सगळं भ्रमण करता करता, कथा ऐकत ऐकत ब्रह्म ऋषी नारद हे द्वारकेमध्ये आले. भगवान श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि म्हणाले, हे द्वारकाधीश, मी इंद्रलोकापासून मृत्यूलोकापर्यंत साधू ऋषी मुनी या सगळ्यांच्या मी कथा ऐकत आलेलो आहोत, पण मला अक्षय तृतीयाची कथा ऐकण्याची इच्छा झालेली आहे. मी ऐकलं आहे की या दिवशी दान केलं तर त्याचं मिळणारं पुण्य कधीच संपत नाही, क्षय होत नाही. आणि या अक्षय तृतीयाचं जे महात्म्य आहे ऐकण्याच्या उद्देशानं मी आपल्याकडे आलो आहे. नारद मुनीचं हे बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्णाने स्मित हास्य केलं आणि म्हणाले, हे देवऋषी, अक्षय तृतीयाची महानता अलौकिक आहे. वेळोवेळी संतांनी, महर्षींनी माहिती आणि महत्त्व आपल्याला सांगितलं आहे. आणि या कलियुगामध्ये माणसाला पुण्य कमवण्याची एक संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली अक्षय तृतीयाने. आणि मी आज आपल्याला एक प्राचीन कथा सांगणार आहे. जो व्यक्ती ही कथा ऐकेल त्याचं दारिद्र्य नष्ट होईल, सुख समृद्धी त्याला येईल. फक्त तुम्ही या कथेचा प्रचार करा. आणि जो विश्वासानं ऐकतो त्याला मोक्षाला मी स्वतः घेऊन जाईन. आता हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर नारद मुनी म्हणले, मी नक्की या कथेचा प्रचार करेल. भगवंता, तुम्ही लवकर सांगा, माझे कान आतुर झालेले आहेत कथा ऐकण्यासाठी. आणि भगवंत सांगू लागले की प्राचीन काळामध्ये आर्यव्रताच्या दक्षिण भागामध्ये एक राज्य होतं, त्याचं नाव होतं मच्छपूर. आणि त्या ठिकाणी निर्धन वैश्य राहत होता. नाव होतं चंद्रदत्त. आणि त्याची पत्नी सुनंदा. जन्म वैश्य कुळात, पण दारिद्र्य फार मोठं होतं. एवढं दारिद्र्य की अन्न त्याला मिळत नव्हतं, ना अंगाला कपडा मिळत नव्हता. आणि या चक्रदत्तचे असेच दिवस चालले होते. कष्ट करायचा परंतु यश नाही, खायला सुद्धा पुरत नव्हतं आणि अंगाला एक कपडा नाही. दिवसामागून दिवस चालले होते. आणि त्या गावामध्ये विप्रदेव नावाचे एक साधू त्या गावात आले. फार मोठी त्यांची भक्ती आणि तपोबलाची शक्ती त्यांच्याकडे होती, अंतर्ज्ञानी होते. त्या गावामध्ये त्यांचं प्रवचन चालू झालं. दान, परोपकार याच्याविषयी ती माहिती सांगत होते, भगवंताच्या भक्तीची माहिती सांगत होते. आणि हा चक्रदत्त त्या ठिकाणी गेला आणि हात जोडून उभा राहिला आणि विश्वासानं सगळं ऐकत होता. आणि त्या ठिकाणी हे साधू सांगू लागले की अक्षय तृतीयाच्या दिवशी घडलेल्या घटना, की देवांनी जे युग आहे त्या युगाचा प्रारंभ याच दिवशी केलेला आहे. अनेक भगवंताचे अवतार या अक्षय तृतीयाच्या दिवशी झालेले आहेत. एवढंच नाही तर त्रेतायुगाचा आरंभ त्या ठिकाणी झाला अक्षय तृतीयाच्या दिवशी. धर्म, सत्य आणि मर्यादाचं युग झालं पूर्ण. भगवान परशुरामांचा जन्म अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी झाला. या दिवसाचं एवढं महत्त्व आहे अक्षय तृतीयाचं की भगवान परशुराम चिरंजीवीत आणि दिव्यता त्या ठिकाणी मिळाली याच दिवशी. एवढंच नाही, ध्यान देऊन ऐका, त्या ठिकाणी विप्रदेव साधू सांगत होत्या की याच दिवशी या गंगा पृथ्वीवरती आली. भगीरथानं घोर तपश्चर्या केली आणि गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणलं. आणि त्यामुळे ही पृथ्वी सगळी सुखमय झाली. बघा, आपली शेती पिकू लागली. आणि त्याचमुळेच गंगा स्नान हे फार महत्त्वाचं मानलं जातं. तर्पण, दान हे सगळ्या गोष्टी जर केलं तर पुण्य आपल्याला अक्षय मिळतं. साधू पुढं सांगत आहे महाभारताच्या काळातले की ज्या वेळेला पांडव वनवासामध्ये होते
आणि त्यावेळी सूर्यदेवाला वाटलं की अशा घनदाट जंगलामध्ये पांडव खाणार काय, उपाशी राहतील. आणि सूर्यदेवानं माता द्रौपदीला त्या ठिकाणी अक्षय पात्र दिलं. हे असं अक्षय पात्र दिलं की या अक्षय पात्रातलं कधीही अन्न संपणारं नव्हतं बघा, कधीच नाही. परंतु सूर्यदेवानं सांगितलेलं होतं की हे जे मिळणारं जे अन्न आहे अक्षय पात्रातलं, हे गोरगरिबासाठी, चांगल्या कामासाठी, भुकेलेलं अन्न आणि तहानलेलं पाणी, परोपकारासाठी हे पात्र चालेल. आणि अक्षय पात्र या ठिकाणी मिळण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा आहे. साधू महाराज त्या ठिकाणी सांगत होते आपल्या प्रवचनातून की जो मनुष्य अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नदान करेल त्याला पुढच्या जन्मामध्ये अन्न कधीच कमी पडणार नाही. जो माणूस अक्षय तृतीयाच्या दिवशी एखाद्याची तहान भागवेल, पाणी देईल, त्याला जीवनामध्ये शिथिलता मिळेल आणि त्याच्या पुढच्या जीवनामध्ये, त्याच्या प्रवासामध्ये त्याला कधीच पाणी कमी पडणार नाही. जो माणूस अक्षय तृतीयाच्या दिवशी वस्त्र देतो, ज्याला गरज आहे त्याला वस्त्र त्याला कधीच कमी पडणार नाही. चक्रदत्त हा सगळं ध्यान देऊन ऐकत होता. हात जोडून उभा होता साधू महाराजांच्या पुढे. आणि त्या ठिकाणी साधू महाराजांनी पाहिलं चक्रदत्तकडं आणि त्याला सांगू लागले, चक्रदत्त, अरे तुझ्याकडं मुठभर जरी तांदूळ असतील ते तू दान कर. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुला याचं फळ मिळणारं अक्षय असेल. साधू महाराजांना अंतर्ज्ञानानं माहीत पडलं होतं की हा चक्रदत्त फार गरीब आहे, परंतु याची भगवंतावरती असणारी भक्ती, साधू संतांच्यावरती असणारा विश्वास आणि याचं मोकळं मन हे दिव्य दृष्टीनं पाहिला या साधूंनी. आणि अगदी मायेनं त्याला जवळ बोलवलं. लोक निघून गेली त्या बाकी सगळी आणि सांगू लागले, हे चक्रदत्त, अरे तुझ्या जीवनामध्ये हा एक मौका आलाय, संधी आली तुला, आणि ही संधी तू दौडू नकोस हा. कारण भगवंतानं प्रत्येकाला संधी दिलेली असती, परंतु ह्या संधीचं सोनं करण्याचं काम त्याचं असतं आणि विश्वास ठेवण्याचं त्याचं काम असतं. चक्रदत्त, ध्यान देऊन ऐक तू. अक्षय तृतीयेच्या दिवशी तू श्रद्धेनं दान कर बघ. आणि या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देवांचं तू नामस्मरण कर. ज्या वेळेला तू ही भक्ती करशील आणि त्याच्यातून तुला अशी शक्ती मिळेल की 84 लाख योनीमध्ये तुला फिरण्याची गरज नाही. जर दान केलंस ना तू, मुठभर तांदूळ तुझ्याकडे जी आहे ती दान कर गरिबाला, वैकुंठाचा दरवाजा भगवंताला खोलावे लागेल. हे सगळं त्या ठिकाणी विप्रदेव साधू या चक्रदत्ताला सांगत होते. कारण या चक्रदत्तची एवढी परिस्थिती गरीब होती की त्याला संध्याकाळच्याला जेवण सुद्धा मिळत नव्हतं बघा, एवढी गरीब परिस्थिती. आणि चक्रदत्तनं अगदी विश्वासानं साधूंचं बोलणं हे सगळं ऐकला आणि त्यानं निश्चय केला की येणाऱ्या अक्षय तृतीयाला आपण दान करायचंच. साधू महाराजांच्या पायाशी नतमस्तक झाला आणि हा चक्रदत्त आपल्या घरी निघून आला. झोपडी त्याची. आता घरी आले तर त्याची पत्नी सुनंदा, ही सुनंदा होती परंतु ही लोभी होती. तिला नेहमी धनाचा लोभ होता, देवांच्या भक्तीवरती विश्वास नव्हता, साधू संतांच्यावरती विश्वास नव्हता. जसा चक्रदत्त घरी आला तशी ही सुनंदा घरातल्या मोकळी भांडी आपटू लागली. त्याला म्हणू लागली, तुम्ही साधू संतांचा उपदेश ऐकायला गेलाय, त्यांच्या उपदेशानं तुमचं माझं पोट भरणार आहे का हो? साधू संतांचा उपदेश ऐकायचा आणि सोडून द्यायचा, देवाची भक्ती करून कुठं पोट भरतं का, असं त्या ठिकाणी सांगत होते. परंतु हा चक्रदत्त त्या ठिकाणी तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नव्हता बघा. कारण तो देवाची भक्ती करणारा होता आणि साधू संतांच्यावरती विश्वास ठेवणारा होता. दुसरा दिवस होता अक्षय तृतीयाचा आणि या चक्रदत्ताने निश्चय केला की दान मला काहीतरी करायचे. मित्रांनो, विचार करा की चक्रदत्ताच्या घरात फक्त मुठभर तांदूळ होते आणि थोडंसं मीठ होतं. सकाळ झाली, आंघोळ वगैरे केली, भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी केलं आणि हे मुठभर तांदूळ आणि थोडंसं ते मीठ घेऊन हा चक्रदत्त गावाच्या बाहेर असणारी एक झोपडी होती आणि त्या गरीब कुटुंबाला तो देण्यासाठी निघाला. ही सुनंदा धावत आली आणि त्याची हातातली जी पोटली होती बारकी, तांदळाची हिसकू लागली. अहो, घरात आपल्याला आज खायला नाही दिवसभर, अन्नाचा कण, आणि तुम्ही दान करायला चाललाय, कुठलीही दुर्बत्ती तुमची. या चक्रदत्तनं आपल्या पत्नीला सुनंदाला सांगितलं की तू मध्ये पडू नको, भगवंताच्यावरती माझा विश्वास आहे, साधूंच्यावरती माझा विश्वास आहे. आणि हा चक्रदत्त मुठभर तांदूळ घेऊन मीठ घेऊन गावाच्या बाहेर आला आणि त्या गरीब कुटुंबाला त्यानं दान केलं. आणि दिवसभर त्यानं आपलं काम करता करता भगवंताचं नामस्मरण केलं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. भगवंताच्या नामामध्ये लीन होऊन गेला. अन्नात पोटाचा कण नाही, परंतु विश्वास भगवंताच्या वरती आणि आपण केलेलं कर्म आपला भोगावंच लागेल हा त्याचा विश्वास होता बघा. पुढे नंतर कष्ट करून तो आपलं पोट भरू लागला आणि भगवंताची साथ त्याला मिळाली. पुढं काय झाले
हे नारद मुनी, तुम्ही ध्यान देऊ नये का भगवान श्रीकृष्ण सांगू लागले. निसर्गाच्या नियमानुसार या चक्रदत्ताचा मृत्यू पुढे झाला आणि चक्रदत्ताला पुढचा जन्म आहे तो एका राजाच्या पोटी मिळाला. आणि पुढे नंतर महाप्रतापी देवदत्त नावाचा राजा आणि त्याची सुवर्णपूर नगरी या ठिकाणी झाला बघा जन्म, म्हणजेच देवदत्त राजा. हा देवदत्त राजा असा झाला, दान करणारा राजा झाला. आपली सगळी प्रजा तो पुत्रा समान मानत होता. या राजानं गावागावामध्ये मंदिरं त्या ठिकाणी बांधली. साधू संतांची तो राजा प्रवचन करत होता, त्यांना दान देत होता. प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे अशी अन्नछत्र त्यानं गावोगावी चालू केली आणि त्याने त्याचं नाव कमवलं बघा. मित्रांनो, हा देवदत्त राजा चक्रदत्त हा पूर्वीचा आहे बघा. लक्षात घ्या, हे पुण्य जे आहे ते अक्षय तृतीयाला दान केल्याचे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की हे देवऋषी नारदा, की अक्षय तृतीयाच्या दिवशी पहा, फक्त मुठभर तांदूळ त्यानं दान केलं विश्वासानं आणि पुढच्या जन्मामध्ये तो राजा झाला. फक्त विश्वास पाहिजे. आणि सुंदर अशी कथा त्या ठिकाणी नारद मुनी ऐकली, हात जोडले आणि भगवंताला सांगितलं की मी या कथेचा प्रचार करेल. जो कोणी ऐकेल त्याच्या जीवनातलं दुःख दारिद्र्य दूर होईल आणि सुख समृद्धी येईल. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, विश्वासाला महत्त्व असतं. आज हे कलयुग जरी चाललं असेल, अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की अरे बाबा, आमचं पोट भरणं आम्ही दान कुठं करू. परंतु लक्षात घ्या की या चक्रदत्तानं दान किती केलं होतं, त्याची काय परिस्थिती होती. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे आपण कमवतो त्यातला थोडंसं तरी आपण गोरगरिबाला दिलंच पाहिजे. या पृथ्वीवरती प्रत्येकाचा अधिकार आहे, मुंगीपासून हत्तीपर्यंत. आणि आपल्याला या ठिकाणून जायचं आहे, हा शब्द कधीच कोणी विसरू नका. जायचं आहे आपल्याला. म्हणून मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण भगवंताचं नामस्मरण करा आणि काहीतरी दान करा. एक पार्लेचा पुडाका होईना एखाद्या गरीबाला आपण द्या. आणि मग पहा, या विश्वासाची पुण्य तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. ते मिळणारं पुण्य अक्षय राहील. सुंदर अशी माहिती जर आवडली असेल तर फक्त आम्हाला विश्वासानं ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी आम्हाला कमेंट जरूर करा. विश्वास. जय हिंद, जय महाराष्ट्र.